माझं नाव उद्धव बळीराम भुसारे, राहणार कुमठा, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. या प्लॉटला अगोदर काय समस्या होती सर? पूर्ण टेम्परेचर मुळे पूर्ण प्लॉट माझा ट्रेस मध्ये गेला. 1 महिन्यापर्यंत मला कुठलाच रिझल्ट मिळाला नाही. 1 महिन्याच्या नंतर ज्यावेळेस मी युट्यूबला तुमचा ऑर्गॅनिक कार्बनचा व्हिडिओ पाहिला, ग्रीन लाईफ आणि कार्बन, किती क्षेत्राला? 2 एकरला 5 लिटर कार्बन आणि 2 बॅग ग्रीन सिन. 1 महिन्यानंतर मला असं वाटतं की प्लॉट आता ते आहे का आपला दुसरा आहे, कारण ते ट्रेस मधला प्लॉट बाहेर येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. एवढं फळ एवढं फळ फुल सेटिंग काढायच्या अवस्थेत होता हा हा. प्लॉट काढून काढून टाकायच्या अवस्थेत. दुसरा लावणार होतो आम्ही. तर आज एवढा जोमात प्लॉट आलेला आहे. लावल्यापासून पहिले त्याच्यामुळे त्यांनी पाहिले 100% आमचा विश्वास बसला याच्यावर. औषध तुमचं आणल्यावर ही रिझल्ट आम्हाला मिळाला. आता हा प्लॉट आता- म्हणजे तो मी नव्हेच. हा, म्हणजे दुसरं रूप आल्यावर आलं ह्याला, जन्मच दुसरा झाला ह्याचा. ज्या वेळेस तुमचा हे डब्बा सोडला त्यावेळेस हे फळ आम्हाला बघायला येऊ वाटलं. मध्ये आलो आम्ही. मध्ये येऊन बघायची जरूरतच नव्हती या प्लॉटला. अगोदर बाहेरून उगा रखरख वाळून गेला होता प्लॉटला. रासायनिक वरती एकतर खर्च जास्त, रिझल्ट हवे तसे रिझल्ट नाही. हा. तुम्ही जास्त ह्याची माहिती द्यायची गरजच पडत नाही, आम्हाला डोळ्यानं पाहायला मिळाले. त्याच्यामुळे आम्ही 100% वापरणार. वापर ह्यांना बोलल्यानंतर बघितल्यानंतर मला ते डब्याची ऑर्डर द्या आहे. की कोणत्याही शेतकऱ्यानं रासायनिक वापरा, पण एक प्रमाण ठेवा. तुम्ही ते अतिरिक्त कुठल्याच रासायनिकचा डोस देऊ नका. बरोबर. आणि जर तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन सीडच्या बॅग जर वापरले, ग्रीन लाईफची बॅग जर वापरली, तर तुम्हाला रासायनिकचा 75% खर्च कमी होईल डायरेक्ट. कारण आता या मल्चिंगच्या खालून पांढऱ्या मुळ्या बाहेर येऊल्यात. एवढी मुळ्याची संख्या वाढवली. जर मुळाची खाजगी वाढली तर आपोआप फाटेवर वाढणारच आहे. आणि रासायनिक मुळे का उरले, आपण रासायनिक घातलो की मुळ्या मुळ्या मरत अवस्थेत लाल पडलेल्या. शेतकऱ्यांनी एकदा अवश्य वापरून पाहावं. जर नाही रिझल्ट आला तर मला फोन करावा. माझा नंबर आहे 94 23 75 94 92. एवढी गॅरंटी? एवढी 100% गॅरंटी देतो. कोणत्याही शेतकऱ्यांना मला कॉल करावा, मी त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो. ग्रीन लाईफ एवढी सेटिंगच नाही दुसऱ्याच्या फळामध्ये, कारण माझा ह्या फळाबरोबरच्या.